43 नंतर येणारी 43वी विषम संख्या कोणती, असा प्रश्न जर आला परीक्षेमध्ये तर अगोदर पाहायची ही सुरुवातीला दिलेली संख्या कोणती आहे, सम आहे का विषम आहे. तर ती संख्या आहे 43 ही विषम संख्या आहे. तर आता 43 नंतर येणारी 43वी विषम संख्या म्हणजे विषम संख्येनंतर येणारी विषम संख्या विचारली. त्यावेळेस काय करायचं, 43 नंतर येणारी म्हणून 43 अधिक नंतर येणारी असेल तर अधिक, आणि आता विषम संख्या विचारली 43वी विषम संख्या. आता किती विचारली, 43वी. 43 चे डबल म्हणजे गुणिले 2 किती येतात, 86. आता 43 आणि 86 यांची बेरीज म्हणजेच तुमचं उत्तर येणार 129. म्हणजे विषम नंतरची जेवढी विषम संख्या विचारली, आता इथे 43वी विषम विचारली म्हणून 43 चे डबल केले आपण आणि त्या दोन्ही संख्यांची बेरीज केली, ती आली 129. म्हणजे विषम नंतरची विषम संख्या जर आपल्याला विचारली तर आपल्याला जेवढी संख्या विचारली तिच्या डबल करावी लागते आणि ती विचारलेल्या संख्येमध्ये ऍड करावी लागते. आता इथं आलंय 157 नंतर येणारी 25वी समसंख्या. आता सुरुवातीला ही संख्या बघायची, 157 ही काय आहे, विषम संख्या आहे आणि त्याच्यानंतर येणारी समसंख्या विचारली आपल्याला. विषम संख्येनंतरची समसंख्या, अगोदर ही संख्या लिहून घ्यायची 157, बेरीजच करायची, नंतर विचारली नंतरची. आता समसंख्या विचारली, 25च्या डबल करायची, 25 दुने 50 किती येतात, 50. पण आता विषम नंतरची सम विचारलेली आहे, 157 अधिक किती 50 किती येतात 207. आणि ज्यावेळेस समनंतरची विषम विचारली जाते किंवा विषम नंतरची सम विचारली जाते त्यावेळेस वजा 1 करावा लागतो, म्हणून याचं उत्तर येईल 206. म्हणजे लक्षात ठेवा, आता विषम नंतरची विषम घेतली आपण, विषम नंतरची सम घेतली आणि सेम समनंतरची सम विचारली तरी हाच फॉर्म्युला, समनंतरची विषम विचारली तरी हाच फॉर्म्युला.